छावा भाग 65. न्यायाधीश निराजीपंतांनी आपला देह ठेवला होता. त्यांच्या सेवेची कदर राखावी म्हणून महाराजांनी भरल्या दरबाराच्या साक्षीने त्यांचे चिरंजीव प्रल्हाद निराजी यांना मानवस्त्रांसह न्यायाधीशपद दिले. प्रल्हादपंत उमरीचे आणि तसेच उमदे होते. तरतरीत होते. मंत्रीगणातील ते सर्वात तरुण मंत्री होते. दरबारी कामकाज आटोपताच एकदा त्यांनी जमल्या अष्टप्रधानांना प्रस्ताव टाकला. जैसी आमची जाहली तैसी युवराजांची मुंज होणे अगत्य आहे. धर्मशास्त्राच्या गोष्टी एकदा राहून गेल्या की राहूनच जातात, पुढे नड देतात. महाराज अनुभवाचे बोल बोलत होते. अष्टप्रधानांनी तो प्रस्ताव उचलून धरला. महाराजांनी अनंत भट आणि प्रभाकर भट यांना मुहूर्त शोधनाचे काम जोडून दिले. गडावर संभाजीराजांच्या मुंजीचे वारे खेळू लागले. जाणत्यांना कळून चुकले की दरबारात महाराजांच्या पायरीशी बैठक घेणारे युवराज उद्या महाराजांच्या पश्चात 32 मणी सिंहासनावर बसणार. खुद्द महाराजांनीच हे आता निर्विवाद स्वीकारले होते. पुढे राज्याभिषेकात युवराजांना अडचण होऊ नये म्हणूनच महाराजांनी हा मौजी बंधनाचा निर्णय घेतला होता. तो ऐकताना दरबारी पडदेबंद राणीवशात बसलेल्या सोयराबाई मात्र तडक उठून आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हे दरबारात मात्र बाहेर कुणालाच कळले नव्हते. विचारांवर विचार पाठीशी लागलेल्या सोयराबाई मनचा बेत महाराजांच्या कानी कसा घालावा या पेचात होत्या. एकदा त्यांना वाटले अण्णाजींना बोलावून घ्यावं, पण अशा कामी अण्णाजी कुचकामी ठरतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणून खूप विचारांती त्यांनी मनोमन निर्णय घेतला. आम्हीच जे वाटते ते जातीने स्वारींच्या कानी घालू. मुंजविधीची निमंत्रणे रवाना केलेले महाराज नेहमीप्रमाणे सोयराबाईंच्या महाली आले. रामराजांना जवळ घेत हसून म्हणाले, तिकडं आम्ही तुमच्या दादा महाराजांच्या मुंजीची निमंत्रणं धाडतो आहोत आणि तुम्ही इथं महाली काय करता आहात? अनायासे निघालेला विषय पकडून सोयराबाई हसत महाराजांना म्हणाल्या, आम्हास स्वारीचं कोडं उकलत नाही. एकच बाब 2 वेळा कशाला करायची ती? काहीच न कळलेल्या महाराजांच्या कपाळीचे गंधपट्टे वर चढले. अभिषेक ते 2 वेळा झाले. स्वारी आता मुंजीही 2 वेळा करणार असं दिसतंय. मतलब युवराजांची आणि बाळराजांची मुंज एकदमच झाली तर साऱ्यांचीच धावाधाव वाचेल असं आम्हास वाटतं. हसून रामराजांच्याकडे बघत सोयराबाई म्हणाल्या, यांची मुंज? हे अजून लहान आहेत. कर्तबगारी जरा उमटू द्या आमच्या बाळराजांची, मग धडाक्यानं करू आम्ही यांचं मौजी बंधन. काय बाळराजे? हसून रामराजांची पाठ मायेने थोपटीत महाराज म्हणाले. ते ऐकताना राणीसाहेबांचा नाकशेंडा लालावून आलाय हे काही महाराजांच्या ध्यानी आले नाही. पण कोंडी असह्य झालेल्या सोयराबाईंची वाफ मुखावाटे फुंफाटत बाहेर पडली. कुलकर्ण तिसऱ्याला सुपूर्द करणारे आपले युवराज आहेत खरे कर्तबगार. खामोश! महाराजांच्या जरबेने रामराजे दचकले. त्यांना जवळ घेत राजांनी सोयराबाईंना समज दिली, त्यांच्या फडकरी कामात दखल द्याया तुम्हास संबंध नाही. त्यांची कर्तबगारी पारखणारे आम्ही खूप आहोत. दुसऱ्या क्षणी रामराजांच्या खांद्यावर आपला हातपंजा चढवीत राजे शांतपणे त्यांना म्हणाले, चला. जात्या रामराजांच्याकडे बघणाऱ्या सोयराबाई भीतीने नुसत्या लटलट कापत होत्या. बाळराजे थांबा असे त्यांना म्हणायचे होते, पण ते ओठांबाहेर उमटलेच नाही.
माघ वद्य पंचमीला संभाजीराजांचे मौजी बंधन इतमामाने रायगडावर पार पडले. संभाजीराजे युवराज म्हणून फडाच्या कामात दक्षतेने लक्ष घालू लागले. हिवाळा हटला आणि पुरंदर प्रांताचा गोपाळ शेटवानी शेटेपणाचा एक तंटा घेऊन रायगडावर आला. त्यांच्या कथल्याचा निवाडा देण्याचे काम महाराजांनी संभाजीराजांना जोडून दिले, त्यांची पारख घ्यावी म्हणून. कथल्याची बैठक राजांच्या वाड्याच्या सदरेवर बसली. संभाजीराजे न्यायदान कसे करतात यावर देख ठेवण्यासाठी महाराज जातीने त्यांच्या शेजारी बसले. कथल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. वादी प्रतिवादींचे म्हणणे संभाजीराजांनी ऐकून घेतले. साक्षी ऐकल्या, कागद नजरेखाली घातले. परंपरेच्या वारसा हक्काने पुरंदरचे शेटेपण गोपाळ शेठच्या बाजूने पडत होते. संभाजीराजे कथल्याच्या महजराचा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. महाराजांनी तो ध्यान देऊन काही न बोलता ऐकला. शब्द न शब्द त्यांच्याच जबानीतून बाहेर पडल्यागत संभाजीराजे सांगत होते. महजर पूर्ण झाला. महादेव पंतांकडून तो एकवार वाचून घेऊन संभाजीराजांनी त्याला दस्तूर दिला. तबकात ठेवलेली महजराच्या कागदाची थैली जोत्याजी केसरकराने गोपाळ शेठच्या समोर धरली. संभाजीराजांना मुजरा करून गोपाळ शेठने ती थैली उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. हात बांधून तो युवराजांच्या समोर अदबीने उभा राहिला. मनोमन खुश झालेल्या महाराजांनी गोपाळ शेठला जाण दिली. कथला तुमच्यासारखा झाला गोपाळवाणी. आता निवाडापट्टी तुम्ही रुजू केली पाहिजे. युवराजांना 5 होन आणि सरकारी फडात 125 होनांची सेरणी भरणा करून मगच गड उतरा. जी धनी म्हणत डोकीचा रुमाल डोलावून महाराजांना मुजरा करून गोपाळवाणी सदरे बाहेर पडला. महाराजांनी संभाजीराजांच्याकडे बघून हसत त्यांना महजर पसंत असल्याची बैठकीतील इतर कुणालाही कळून येणार नाही अशी राजस पोच दिली. अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिमल यांना फोंड्याची मोहीम नुकतीच जोडून दिली होती. महाराजांनी आणखी 2 बजोर मोहिमा लगेच खोलल्या. एक संभाजीराजांच्यासाठी आदिलशाही मुलूख मारीत थेट कुतुबशाहीच्या भागानगरपर्यंत भिडणारी आणि दुसरी स्वतः आपल्यासाठी राजापूर कुडाळ मार्गे फोंड्यावर चाल घेणारी. संभाजीराजांच्या फौजेची पाचाडात बांधणी झाली. 20,000 घोडाईत या धावणीत युवराजांच्या घोड्याच्या टापांचा माग धरीत दौडणार होते. साऱ्या राजकुळाचा निरोप घेतलेले संभाजीराजे महाराजांच्या सह जगदीश्वराचे दर्शन करून रायगड उतरले. पाचाडात जिजाऊंच्या वाड्याला धरून उत्तरेस आता त्यांची चिरेबंद समाधी उभी झाली होती. तिच्या पादुकांवर बेलफुलांची ओंजळ आणि भंडाऱ्याची मूठ वाहून संभाजीराजांनी पायरीला माथा भिडविला. फत्ते घेऊन या. महाराजांनी त्यांना उठवून घेतले. दर्पणात बघितल्यासारखे ते एकमेकांकडे बघू लागले. आनंद मकाजी, रुपाजी भोसले, जोत्याजी, अंतोजी, कोंडाजी फर्जंद यांच्या मागून 20,000 घोडाईत दौडू लागले. ही मोहीम पन्हाळ्यावरून मिरजेवर उतरून आदिलशाहीला ताराज करीत हुल देत कुतुबशाहीच्या भागानगर या राजधानीवर अचानक चाल घेण्याच्या मनसुब्याने खोललेली होती. फौजेनिशी संभाजीराजे 3 दरवाजाने पन्हाळ्याची चढण चढून आले. किल्लेदार त्र्यंबकपंतांनी त्यांची आगवानी केली. बालेकिल्ल्याचा पायरीदार राजमार्ग सरताच समोरच शंभू महादेवाचे छोटेखानी मंदिर होते. ते येताच त्र्यंबकपंत म्हणाले,
युवराजांनी दर्शन करून मगच खासेवाडा चढावा. त्र्यंबकपंतांच्या पाठीशी होत संभाजीराजे मंदिराच्या घुमटीत वाकून शिरले. शालिग्रामी रंगाचे बेलपुष्पे वाहिलेले शिवलिंग नंदादीपांच्या प्रकाशात झळकत होते. त्याच्यावर नजर जखडून पडलेले त्र्यंबकपंत ओढल्यासारखे पूर्वीच्या काळात गेले होते. ते म्हणाले, युवराज, ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. गडास जौहरचं 40,000 हबशांनिशी घेराचं ताकदवर पडलं होतं. वेढा 4 महिने जारी होता. शेवटी महाराजांनी हबशांशी सुलुखाची बोलणी लावून जीव धोक्यात घालण्याचा निर्णय केला. 300 निवडक बांदल आणि बाजी देशपांडे यांना संगती घेऊन पडत्या पावसात रात्रीचा गड उतरण्यापूर्वी महाराज या घुमटीत पिंडीच्या दर्शनास आले. आम्ही बाजी, फुलाजी संगती होतो. या पिंडीच्या शाळुंकेला माथा टेकविलेले महाराज फरसबंदीवर गुडघे टेकून कितीतरी वेळ तसेच बसले होते. महाराजांचं ते ध्यानमग्न रूप, ही पिंडी आणि ती रात्र आम्ही कधीच विसरू शकत नाही. ते ऐकून भावभऱ्या मनाने संभाजीराजांनी गुडघे टेकून डोळे मिटत त्या शिवपिंडीच्या शाळुंकेला आपल्या कपाळीचे शिवगंध भिडविले. युवराज, ही पिंडी रंगरूपी आहे. त्र्यंबकपंतांनी तिचे खासेपण सांगितले. ते न कळल्याने संभाजीराजांनी विचारले, मतलब? हाताच्या ओंजळीनं ही पिंडी झाकून थोड्या अवकाशानं ओंजळ हटविली की ही शालिग्रामी पिंडी प्रथम सफेद दिसते, मग जांभळा, चंदेरी, गर्द निळा असे रंग दाखवीत पुन्हा शालिग्रामी होते. जगदंब, जगदंब, खरं सांगता पंत? संभाजीराजांचे डोळे विस्फारले. युवराजांनी पडताळाच घेऊन बघावा. त्र्यंबकपंतांनी पिंडीवरची बेलफुले हलकेच शाळुंकेवरून उतरवली. पुढे होत संभाजीराजांनी आपल्या अंगठीधारी भरीव बोटांची ओंजळ पिंडीवर पांघरली. त्र्यंबकपंतांनी कोनाड्यातील पेटता पलोता पिंडीजवळ धरला. थोड्या वेळाने संभाजीराजांनी ओंजळ हलकेच मागे घेतली. पंतांनी पलिता पिंडीला लगत केला. रंगरूपी शिवपिंडी हातस्पर्श झाला तेवढ्याच भागापुरती सफेद झाली. मग मजेदार रंगछटा एकामागोमाग एक पालटू लागली. त्या बघताना उजवी भुवई चढलेल्या संभाजीराजांच्या डोळ्यातले रंगही पालटू लागले. त्यांचे मन श्रद्धेने भरून आले. पिंडी पूर्ववत शालिग्रामी झाली. युवराजांनी हात जोडून पुन्हा एकदा तिला नमस्कार केला. डोळे मिटले. त्यांच्या मनी आले, अशीच दिसते महाराज साहेबांची मुद्रा, शिवपिंडीसारखी, भावानुरूप रंग पालटणारी, रंगरूपी भावमुद्रा. पन्हाळ्याचा सोमेश्वर तलाव, सज्जाकोठी, अंबारखाने, बुरुजांवरचे तोफ मोर्चे पाहून संभाजीराजे सुखदिल झाले. 2 दिवस मुक्काम टाकून त्र्यंबकपंतांचा निरोप घेऊन चौदरवाजाने सेनेसह ते पन्हाळा उतरले. मिरजेचा रोख ठेवून युवराजांचे घोडदळ दौडू लागले. 32 शिराळामार्गे मिरज हे आदिलशाहीचे मातकोटाने बंदिस्त असे छावणीचे सुसज्ज ठाणे होते. ते अंगावर न घेता भोवतीचा मुलूख ताराज करीत संभाजीराजांची शिलेबंद फौज आदिलशाहीत घुसली. अथणी, एटग्गी असे तळ टाकीत घोडाईतांच्या झडप्या तुकड्या लूट गोळा करीत भागानगराकडे दौडू लागल्या. गोवळकोंड्याच्या भागानगर या राजधानीच्या शिवेवर संभाजीराजांची वारा प्यालेली 20,000 फौज खडी ठाकली. कुतुबशाहीचा राजा तानाशहा याला असे काही होईल याची स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती. मरगठ्ठे आये, भागो! भागानगरात कल्लोळ उठला.
भयचूर रियाया गोवळकोंड्याच्या तटबंदीवर किल्ल्याच्या आसऱ्याला जाण्यासाठी धावू लागली. चौतर्फेचा मुलूक तसनसीस लावा. बोला हर 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 महादेव. हाती म्यानखेच तळपती नंगी धोप तलवार घेतलेले संभाजीराजे गरजले. भागानगरची दक्षिण वेस धरून युवराजांचा कनातीदार शामियाना उठला. घामाच्या धारा लागलेले संभाजीराजे दौडत्या तुकड्यांवर देखरेखीचा फेर टाकून त्या शामियानाच्या जवळ आले. पाय उतार होऊन त्यांनी कायदे मोत्तद्दाराच्या रोखाने फेकले. पाठीशी आनंदराव, रूपाजी, जोत्याजी ही मंडळी होती. आनंदराव, कुतुबशहास हे जीप धाडून समज द्या. मनच्याही खंडणी वसूल झाल्याखेरीज घोड्याचा खूर पिछे हटणार नाही. बैठक घेत युवराजांनी आज्ञा केली. जी. पगडीला झोल देत आनंदराव कमरेत वाकले. त्यांनी आजवर नेताजी, प्रतापराव, हंबीरराव असे वावटळ उठवीत दौडणारे सोबती बघितले होते. पण युवराज संभाजीराजांच्या रसरसत्या रूपावर, त्यांच्या तडफेवर धारकरी केवढे जीव लावून आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव या मोहिमेत ते घेत होते. आनंदरावांनी गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर हे जीप धाडला. तानाशहाने लुटीची मसलतीची मजलीस भरविली. महाराजांच्या राज्याभिषेकाची, बहादूरगडाच्या लुटीची वर्णने ऐकलेल्या त्याच्या सल्लागारांनी खंडणी रुजू करण्याचा सल्ला बादशहाला दिला. त्याचा वजीर मादण्णा पंत बोलणी करण्यासाठी किल्ला उतरून संभाजीराजांच्या तळावर आला. संभाजीराजांनी त्याची भेट घेतली. 2000 खंडणीची तबके गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून मराठ्यांच्या तळावर उतरली. धास्त घेतलेल्या भागानगरातील डच व खारवाल्यांनी 1000 फ्लोरिन्स मराठी तळावर रुजू केले. ते दास्तानी लावून संभाजीराजांनी आपल्या फौजेचा मोहरा माघारी फिरविला, पुन्हा आदिलशाहीच्या रोखाने. पण खबरगीरांनी बातमी आणली, पठाण बहलोल खान फौजबंदीने चालून येतो आहे. त्याला अंगावर न घेता हूल देऊन संभाजीराजांनी आदिलशाहीची हुबळीची मातब्बर व्यापारपेठ लुटली आणि नंतर रायबागचे ठाणे मारून युवराजांची फौज लुटीच्या मोहोरबंद थैल्या घोड्यांच्या पाठीवर लादून पन्हाळ्याच्या रोखाने दौडू लागली. युवराज विजयी सेनेसह पन्हाळगड चढू लागले. त्यांच्या स्वागतासाठी नौबत झडत होती. पन्हाळा चढून येताच संभाजीराजांनी गडावरच्या शिलेबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात मिळाली लूट प्रथम रायगडाच्या वाटेला लावली. सोबत सोयराबाईंना रिवाजी खलिता धाडला. जखम दरबार बसवून मोहिमेत मर्दानगी केलेल्या धारकऱ्यांना कडी, वस्त्रे, हत्यारे बक्षून त्यांची कदर केली. फोंड्याच्या वेढ्यात असलेल्या महाराजांना बयाजवारीने खलिता धाडला गेला. साहेबी जोडून दिली मोहीम फत्ते पाववून पन्हाळगडी मुक्कामास आहोत. चरणांच्या दर्शनाची इच्छा बाळगून आहोत. भाग 65 समाप्त.